नमस्कार मंडळी, या ठिकाणी खाटू श्यामला आल्यानंतर या ठिकाणी एक श्याम कुंड आहे, ते मी तुम्हाला दाखवतो। हे बघू शकता, श्याम कुंड नावाचे या ठिकाणी कुंड आहे। हे बघू शकता, त्या बाजूनं राऊंडवरून यायचं आहे, पण मी ऑलरेडी दर्शन करून आलो आहे, त्यामुळे मी तिकडून न येता इकडून येऊन तुम्हाला हे कुंड दाखवत आहे। हे श्याम कुंड आहे। खाटू श्याम या ठिकाणी, राजस्थान खाटू श्याम या ठिकाणचं हे श्याम कुंड आहे। त्या कुंडामध्ये त्या काळी लोक आंघोळ करायचे। आता या ठिकाणी पाणी कमी असल्यामुळे फक्त पाय धुवून लोक वरती दर्शनाला येतात। बघू शकता, या ठिकाणी श्याम कुंड आहे। खाटू श्याम मंदिर राजस्थान या ठिकाणचं हे कुंड आहे, श्याम कुंड। आम्ही दर्शन करून आल्यानंतर या ठिकाणी आलेलो आहोत। दर्शन झालेलं आहे, अतिशय छान प्रकारे दर्शनाचं या ठिकाणी नियोजन आहे। तर तुम्ही कधी आलात तर शक्यतो डाव्या बाजूच्या रांगेमध्ये दर्शन घेण्यासाठी थांबायचं आहे, कारण डावी बाजूची जी रांग आहे ती मंदिराच्या देवाच्या जवळून आहे। त्याच्यानंतर उजव्या बाजूला अशा या ठिकाणी 16 रांगा आहेत दर्शनासाठी। त्या 16 रांगेमधून जसं जसं आपण मंदिरापासून दूर दूर जाणार तसं तसं दर्शनाचं थोडंसं अंतर आपलं आणि देवामधलं वाढते। मी पण पहिल्या वेळेस दर्शन घेताना उजव्या बाजूच्या रांगेमधून गेलो होतो, कारण ती रांग पूर्ण रिकामी होती, त्यामुळे मला थोडंसं देवापासून दूरचं दर्शन झालं। त्यानंतर मी पुन्हा बारीला लागून देवापासून डाव्या बाजूचं देवापासून जवळच्या रांगेमध्ये मी दर्शन घेतलेलं आहे। हे बघू शकता, श्याम कुंड या ठिकाणचं हे व्हिडिओ आहे। कधी या ठिकाणी आला तर श्याम कुंडामध्ये पाय धुतल्यानंतर दर्शनाला जा, पण आम्ही पण उत्तर केलेलं आहे। हे बघू शकता, या ठिकाणचं मार्केट। या ठिकाणचं मार्केट। चल, राजस्थान खाटू श्याम या ठिकाणचं ते मार्केट आहे। खाटू श्यामजीचे वेगवेगळे फोटो आहेत।